नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी ची मुदत वाढ झालेली आहे। आता डेट काय असणार आहे आणि ज्यांचे पती नाहीत, ज्यांचे वडील नाहीत, यांनी सुद्धा ई-के.वाय.सी काय करावे आणि कोणते डॉक्युमेंट लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के.वाय.सी मुदत वाढ। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के.वाय.सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणीमुळे गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-के.वाय.सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थ्यांनी महिलांनी स्वतःचे ई-के.वाय.सी करावे। त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्य आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना विनंती आहे की त्या या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।